आज मी जळगावच्या दौऱ्यावर होतो, परंतु मला काही पेपर वाचून दाखवण्यात आले आणि त्याच्यामध्ये अजित पवार आणि हर्षवर्धन पाटील ह्या दोन मंत्र्यांनी दिवाळीमध्ये पुणेकरांना एक वेळ पाणी देण्याची वेळ आणली असा हेडलाईन दिली। वास्तविक असा कुठलाही निर्णय झालेला नाहीये। मला एक गोष्ट कळत नाही की मायाशी कुणी चर्चा न करता माझ्याबद्दल किंवा हर्षवर्धन पाटलांच्याबद्दल ज्या गोष्टीमध्ये अजिबात तथ्य नाही अशा प्रकारच्या बातम्या काही वृत्तपत्र का त्या ठिकाणी देतात। त्यांनी शहानिशा करायला पाहिजे होती की अशा प्रकारे आम्हाला कानावर आलं हे वस्तुस्थिती खरी आहे का नाही। कारण त्या दिवशी खडकवासला कॅनॉलच्या संदर्भातली जी सिस्टीम आहे, वरसगाव पानशेत खडकवासला टेमघर, त्याबद्दलची चर्चा झाली। नीरा डावा कालवा, त्या कालवा सल्लागार समितीच्या बरोबर चर्चा झाली। चास कमान कालवा सल्लागार समितीच्या बरोबर चर्चा झाली आणि इतर पण अनेक प्रकारचे निर्णय त्या ठिकाणी झाले। एक गोष्ट खरी आहे की खडकवासला पानशेत वरसगाव टेमघर ह्या सिस्टीमच्या करता चर्चा होत असताना वेगवेगळ्या लोकप्रतिनिधींनी आपली आपली मतं तिथं सांगितली। त्याच्यामध्ये ग्रामीण भागाचं प्रतिनिधित्व करणाऱ्यांना वाटत होतं की आपल्या शेतीच्या सिंचनावर कुठलाही परिणाम होऊ नये। शहरामधल्या सर्व राजकीय पक्षाच्या लोकप्रतिनिधींना वाटत होतं की आम्हाला कुठल्याही प्रकारे कपात पाण्याच्या बाबतीतली घ्यायला लागू नये। आणि मग सगळ्यांचं ऐकून घेतल्यावर मी असा निर्णय दिला की याबद्दलचा निर्णय आपण नंतर घेऊ। वास्तविक मी ह्या जिल्ह्याचं गेले 9.5 वर्ष पालकमंत्रीपद भूषवत आहे। नेहमीच या शहराला, ह्या जिल्ह्याला, पिंपरी चिंचवडला सर्व ठिकाणी जे महत्त्वाचे तिथले प्रश्न आहेत ते सुटावेत म्हणून माझा प्रामाणिकपणे प्रयत्न असतो आणि त्याच्यातून आम्ही मार्ग काढत असतो। कधी कधी काही अडचणीमुळे मार्ग निघायला विलंब लागतो। उदाहरणार्थ CCTV कॅमेरा, परंतु तो प्रश्न आत्ता परवा दिवशी निकाली निघाला। किंवा मेट्रोच्या बद्दलचा प्रश्न आपल्याला माहिती आहे की त्याचाही मी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं काय काय झालं। त्याच्यामध्ये पुण्याची लोकसंख्या देशामध्ये जी काही महत्त्वाची शहरं झपाट्याने वाढतात त्याच्यामध्ये पुण्याचा 5वा-6वा नंबर लागतो। पुण्याला पाठीमागच्या काळामध्ये किती पाणी मिळत होतं हे आपल्यालाही माहिती आहे। पवारसाहेब राज्याचे मुख्यमंत्री असताना टेमघर धरण हे फक्त पुणेकरांना पिण्याच्या करता बांधायचा अशा प्रकारचा निर्णय झाला, जसं काही महत्त्वाची शहरं आपल्याला लागणाऱ्या पाण्याच्या करता धरणं बांधतात। खडकवासला, पानशेत, वरसगाव, टेमघर ही चारही धरणं यंदाच्या वर्षी 100% भरलेली होती, परंतु आत्ताच्या घडीला खडकवासल्यामध्ये 80% पाणी त्या ठिकाणी आहे। बाकीची 3 धरणं आपली 100% भरलेली आहे। ह्या चारही धरणांचं पाणी पुणे शहर आणि पुण्याच्या जवळचा परिसर आणि दौंड आणि इंदापूर नगरपालिका आणि ग्रामीण पाणी पुरवठा व सिंचनासाठी हवेली, दौंड, इंदापूर आणि बारामती या तालुक्याच्या करता ते पाणी दिलं जातं। वास्तविक ह्या सगळ्या पाण्याच्या संदर्भात आजच्या घडीला आपल्याकडं 28 TMC पाणी हे उपलब्ध आहे आणि त्याच्यातलं बाष्पीभवन जर 2 TMC धरलं तर 26.73 एवढं TMC पाणी हे आपल्याकडे बिगर सिंचन आणि सिंचनासाठी वापरण्यासाठी करता उपलब्ध आहे। पुणे महानगरपालिकेला आपण 9.7 TMC पाणी, दौंड इंदापूरला 0.15, ग्रामपंचायतींकरता 0.53, खाजगी उद्योगाकरता 1.22 TMC, जलाशय उपसा 0.32 असं एकूण पाणी 11.82 बिगर सिंचनाचं
आणि सिंचनाच्या करता 14.91 आणि त्याच्यात चर्चा त्या ठिकाणी चाललेली होती। ही चर्चा चाललेली असताना मला एक गोष्ट पुणेकरांच्या आणि आपल्या पण पत्रकार मित्रांच्या लक्षामध्ये आणून द्यायची आहे की पाठीमागच्या काळामध्ये पुण्याला जे पाणी मिळत होतं ते साधारण 5 TMC पाणी आरक्षित होतं। मीच पाणी पुरवठा आणि जलसंपदा खात्याचा मंत्री असताना 2005 साली पुणे शहराच्या करता त्या ठिकाणी 11.5 TMC पाणी कोटा काही अटीवर आपण मंजूर केला। जो पाणी वापर वाढत गेला त्याचा विचार सगळा करू